प्रथम पुरुष वाच आणि मिळून साऱ्या जणीने मला विद्याताईंच्या स्मृतीनिमित्ताने आपल्या सगळ्यांशी हितगुज साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो प्रथमतः. कारण की 2011 मध्ये मी पहिल्यांदा ज्यावेळेस पुण्यात आलो तेव्हापासून माझा मिळून साऱ्या जणीशी एक वाचक म्हणून आणि नंतरच्या काळामध्ये लेखक म्हणून संबंध राहिलेला आहे. आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये गीतालीताई असतील आणि विद्याताईंशी मी संपर्कात होतो आणि त्या संपर्कामुळे सुद्धा माझ्या जडणघडणीमध्ये एक तरुण, नंतर एक विद्यार्थी आणि आता एक शिक्षक म्हणून जो काही बदल झाला तो मिळून साऱ्या जणी आणि पुरुष वाच या 2 मासिकांचा आणि दिवाळी अंकांचा आहे. त्याच्यामुळे मी या कार्यक्रमाला येणं हे माझं एक ऋणमुक्त होण्याचाच एक मी कार्यक्रम मानतो. त्यामुळे मी ज्यावेळेस मला ताईंनी संपर्क केला आणि विद्याताईंच्या स्मृतीनिमित्ताने बोलायचं आहे असं ज्यावेळेस मला सांगण्यात आलं तर मी कुठलाही विचार न करता मी येईल असं सांगितलं. आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये तेव्हाच ताईंशी बोलताना की बाबा कुठल्या विषयावर बोलायला आपण पाहिजे तर त्यावेळेस मी सांगितलं की ग्रामीण भागातील तरुणांच्या प्रश्नासंदर्भात आणि एकूण ग्रामीण भागातील स्थित्यंतरासंदर्भात मी बोलेल. कारण मला असं वाटतं की बऱ्याच वेळेस सामाजिक धोरणांमध्ये किंवा आर्थिक धोरणांमध्ये किंवा सरकारी धोरणांमध्ये आपल्याला असं दिसून येतं की शहरी एक पूर्वग्रह आपल्याला दिसतो. आणि एकूणच महाराष्ट्रीयन समाजाचा किंवा भारतीय समाजाचा जेव्हा विचार केला जातो तर त्या धोरणांमध्ये, अभ्यासांमध्ये आणि अनेक ठिकाणी जो हा शहरी पूर्वग्रह आहे तो त्याला अर्बन बायस असं सुद्धा म्हणतात. तर त्याच्यामुळे काय होतं की जे भारताचं किंवा महाराष्ट्राचं जे एक चित्र उभं राहतं त्या चित्रामध्ये आपल्याला शहरी प्रतिनिधित्व जास्त मोठ्या प्रमाणात दिसतं. त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये कुठल्या प्रकारची सामाजिक आर्थिक स्थित्यंतरं होत आहेत, ग्रामीण भागातल्या तरुण तरुणींचे प्रश्न कुठले आहेत याच्याकडे अप्रत्यक्षपणे कानाडोळा केला जातो. आणि तो कानाडोळा केल्या गेल्यामुळे असं होतं की महाराष्ट्राचं, भारताचं जे चित्र आपण सांगतो ते खऱ्या अर्थानं शहरी चित्र असतं. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की सामाजिक चळवळींमध्ये, सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासांमध्ये आणि एकूणच धोरणांमध्ये सुद्धा आपल्याला ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केलेलं दिसतं. आणि त्याच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि हे प्रश्न निर्माण झाल्यामुळे असं होतं की आपल्याकडे ग्रामीण विकास असं जरी मंत्रालयाचं एक खातं असलं तरी ग्रामीण विकास काही होत नाही. आणि फक्त मग ते खातं एवढ्या दिवसांपासून नेमके काय कामं करतात असे प्रश्न उपस्थित होतात जेव्हा आपण ग्रामीण महाराष्ट्रामध्ये एकूणच गुंतागुंतीची परिस्थिती पाहतो. आता ही एक माझ्या एकूणच मांडलीला पार्श्वभूमी म्हणून मी 2 शब्द याविषयी बोललो. आता आपण मूळ मुद्द्याकडे वळूया. तत्पूर्वी पुन्हा मला एक मुद्दा सांगायचा आहे. जसं की या सगळ्या कोरोनाच्या क्रायसिसमध्ये मोठ्या प्रमाणात शहरी भागातली अनेक मजूर, कामगार आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांचे जॉब गेल्यामुळे अनेक लोक इच्छा नसताना गावाकडे गेलीत. काही लोकांना बळजबरीने गावाकडे जावं लागलं. काही लोकांना शहरात कुठल्याच संध्या उपलब्ध नव्हत्या आणि स्वतःच्या जीविताचा सुद्धा मोठा प्रश्न होता. त्यामुळे ही सगळी लोक गावाकडे गेलीत. आणि त्यावेळेस अनेक अभ्यासक, काही लोक, जाणकार लोक अशी म्हणत होते की आता मोठ्या प्रमाणातला हा जो कामगार आहे, हा मजूर आहे, हा शहरांकडे परत येणार नाही. कारण शहरांनी त्यांना माणुसकीची वागणूक दिली नाही. शहरांनी त्यांचे जगण्या मरण्याचे जे प्रश्न होते त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ही लोक आता गावाकडे जातील, गावाकडेच पर्यायी आपली उपजीविकेची साधनं शोधतील असं म्हटलं जात होतं. पण अजून करोना संपला नाही, पण आपल्याला या दरम्यानच असं दिसतंय की जे लोक गावाकडे गेलीत, 3-4 महिने राहिलीत, 5 महिने राहिलीत, त्या लोकांचे गावामध्ये सुद्धा जगण्या मरण्याचे प्रश्न तीव्र झालेत. आणि त्याच्यामुळे अनेक गावांमधली लोक आपल्याला पुन्हा शहराकडे येताना दिसत आहेत. जसं त्यांना कळतं की थोडंफार करोनाची परिस्थिती आटोक्यात येते तर तशी गावातली लोक शहरांकडे येत आहेत. का आता हे असं का होतंय? बऱ्याच लोकांनी आधी असं बघितलं की म्हटलं की ते गावाकडे जातील, पर्यायी उपलब्ध उपजीविका निर्माण करतील आणि तिथे स्थावर होतील. शहरांमध्ये कामगारांचा, मजुरांचा तुटवडा निर्माण होईल असं म्हटलं जात होतं. पण आपण जर हे बघितलं तर रिव्हर्स मायग्रेशन पुन्हा जे सुरू झालं शहरांमध्ये येण्याचं, त्याचं कारण ग्रामीण भागामध्ये जी असलेली सामाजिक आर्थिक स्थिती आहे. आणि जो हा इथला जो कामगार मजूर जो गावाकडे गेला तर त्यांना
2-3 महिन्याच्या पेक्षा जास्त कालावधी तिथे सर्वाईव्ह करता आलेला नाहीये आणि त्याच्यामुळे काही लोक शहरांकडे येत आहेत, काही लोक शहरांकडे येण्याचं नियोजन करत आहेत, असं मला आज सद्यस्थितीला दिसतंय. आता हे होतंय त्याचं कारण की कोरोनामुळे शहरांमध्ये प्रश्न निर्माण झाले, हे बरोबर आहे. पण ग्रामीण भागामध्ये ऑलरेडी आधीपासूनचे काही जे पेच प्रसंग होते, सामाजिक आर्थिक पेच प्रसंग, त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष झालेलं आहे. त्याच्यामुळे हे जी लोक गेलीत तर ती लोक तिथे सामावून गेली नाहीत, ते पाहुणे म्हणून राहिलेत. आणि नंतर आपण कुठेही बघा, कोणाच्या घरामध्ये पाहुणे येतात, विशिष्ट दिवस पाहुण्यांचा आपण पाहुणचार करतो आणि नंतर पाहुणे ओझे वाटायला लागतात. तसं ग्रामीण भागामध्ये आपल्याला झालेलं दिसतं. हे स्वतः मी आता दिवाळीच्या काळामध्ये ज्यावेळेस 8-9 दिवस गावी होतो आणि आता पुन्हा आमच्या ग्रामपंचायतीचं इलेक्शन होतं, त्यावेळेस गावी होतो 3-4 दिवस, त्यावेळेस वेगवेगळ्या लोकांशी बोलून हे मला जाणवलेलं वास्तव आहे. आता मग आपण सामाजिक स्थित्यंतर आणि सामाजिक स्थिती जी आहे ग्रामीण महाराष्ट्राची ती समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आता ही पार्श्वभूमी आहे आणि या पार्श्वभूमीला आपल्याला ग्रामीण स्थित्यंतर समजून घ्यायचं आहे. तत्पूर्वी मला 1-2 स्पष्टीकरणं द्यायची आहेत. ती स्पष्टीकरणं देणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण मी ग्रामीण स्थित्यंतर आणि तरुणांची सामाजिक कोंडी या विषयावर बोलताना हा महत्त्वाचा विषय आहे, त्याच्यामुळे मला या विषयावर जबाबदारीने बोलावं लागणार आहे. त्याच्यामुळे 1-2 स्पष्टीकरणं देणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. पहिला मुद्दा म्हणजे मी ज्या ग्रामीण समाजातील सामाजिक स्थित्यंतरावर बोलत आहे याच्यावर महाराष्ट्र शासनाचा असा काही विशेष अभ्यास नाहीये. त्याच्यामुळे पहिल्यांदाच मी सांगितलं की जी धोरणं असतात त्या धोरणांमध्ये शहरी पूर्वग्रह असल्यामुळे ग्रामीण महाराष्ट्राचा अभ्यास तशा अर्थानं झालेला नसतो. दुसरी गोष्ट, या सगळ्या याच्यामध्ये ग्रामीण स्थित्यंतरांचा अभ्यास झालेला नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात माहितीचा अभाव आहे. आणि माहितीचा अभाव असल्यामुळे नेमकं पूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण स्थित्यंतर कसं होतंय याविषयी बोलताना आपल्याला जबाबदारीने बोलावं लागणार. दुसरा मुद्दा आहे स्पष्टीकरणाचा, की ज्यावेळेस मी ग्रामीण महाराष्ट्राच्या स्थित्यंतराविषयी बोलतोय तर याच्यामध्ये मी या सगळ्या विषयाची तयारी करत असताना विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि दक्षिण महाराष्ट्र या विभागातले माझे जे मित्र त्यांच्या गावांमध्ये राहतात, त्यांच्या गावांमध्ये ची परिस्थिती पाहतात, त्या सगळ्या लोकांशी मी बोललोय, त्यांच्या गावातली परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि माझा स्वतःचं एक जे माझ्या गावाचं, माझ्या मावशीच्या, माझ्या मामाच्या गावांमधली जी निरीक्षण आहेत त्याच्या आधारावर मी माझी मतं बनवलेली आहेत. पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांचा आणि सगळ्या तालुक्यांचा असा आपल्याला कुठेच अभ्यास दिसत नाही. त्याच्यामुळे माझी जी हे ग्रामीण स्थित्यंतरासंदर्भातली जी मतं आणि निरीक्षणं बनलेली आहेत ती माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अनुभवांती बनलेली आहेत आणि सोबत मी माझ्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये जे माझे मित्र आहेत त्या मित्रांशी चर्चा केली आणि त्या मित्रांची जी निरीक्षणं आहेत त्यांच्या गावातली, त्याच्या आधारावर माझी ही सगळी निरीक्षणं बनलेली आहेत. आता आपण ग्रामीण स्थित्यंतरांचा जो मुद्दा आहे त्याच्यासाठी पहिल्यांदा काही मिनिटांमध्ये आपण एक पार्श्वभूमी समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. पहिला मुद्दा म्हणजे की ग्रामीण स्थित्यंतरांचा विचार करत असताना आपल्याला गावाविषयीची जी चर्चा आहे त्या गावाविषयीच्या चर्चेची थोडी आपल्याला पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं 2 टोकांमध्ये गावाची चर्चा केली जाते. दलित साहित्य, ग्रामीण साहित्य या साहित्यांमध्ये जे गावाची चर्चा येते किंवा गांधीवादी विचारविश्वामध्ये जी गावाची चर्चा आहे आणि आंबेडकरवादी विचारविश्वामध्ये जी गावाची चर्चा आहे ती पुन्हा एक वेगवेगळ्या टोकांमध्ये आहे. म्हणजे ग्रामीण साहित्यामध्ये येणारं गाव आणि दलित साहित्यामध्ये येणारं गाव आपल्याला वेगवेगळे गावं दाखवतं. तसंच गांधींच्या विचारामध्ये गावाची चर्चा म्हणजे गांधी म्हणतात खेड्याकडे चला आणि आंबेडकर खेडे सोडायचे सांगतात. आणि आजचा आधुनिक काळातला आजचा महाराष्ट्रातला जो सगळा विचारविश्व आहे, तरुणांच्या चर्चेचा जे केंद्र आहे किंवा एकूणच सामाजिक राजकीय चळवळीमध्ये काम करणारी जी अनेक वेगवेगळी मंडळी आहेत ती गावाकडे चर्चा करताना आंबेडकर किंवा गांधी अशा चर्चेमध्ये अडकतात आणि त्याच्यामुळे आपल्याला गांधी आणि आंबेडकरांच्या चर्चेच्या पलीकडे जाऊन गाव आणि शहर यांना समजून घेता येईल का, तर असा प्रश्न मला आज पडतो. कारण
गांधी आणि आंबेडकर या दोन लोकांना जाऊनही आणि आता 70-80 वर्ष होत आलेली आहेत आणि आजही 21व्या शतकामध्ये आणि 2021 मध्ये जर आपण गांधी आणि आंबेडकर या दोन लोकांच्या विचारांना केंद्रस्थानी मानूनच जर गावाची चर्चा करत असू तर आपल्याला आज गावामध्ये होणारे जे सामाजिक स्थित्यंतर आहेत ते समजून घेता येणार नाहीत असं मला प्रामाणिकपणे वाटतं. म्हणून आपल्याला गावाची आणि शहराची म्हणजे गावाच्या तुलनेने शहराची चर्चा करताना आपल्याला पहिल्यांदा फुले, गांधी आणि आंबेडकर यांच्या विचारांची जी चौकट आहे त्या चौकटीला ओलांडण्याची गरज आहे असं मला प्रामाणिक माझ्या निरीक्षणांती वाटतं. आता इथे त्यांच्या विचारांची चौकट ओलांडताना त्यांच्या विचारांशी आपण त्यांचे विचार फसलेत, त्यांचे विचार चुकलेत असे म्हणण्याची अजिबात गरज नाही. कुठल्याही विचारांना एक काळाची मर्यादा जशी असते तशी गांधी आणि आंबेडकरांच्या विचारांना गावाच्या संदर्भामध्ये काळाची मर्यादा दिसून येते असं माझं एक निरीक्षण आहे. दुसरा मुद्दा, आता हा जो पहिला झाला गांधी आंबेडकरांच्या विचारांच्या संदर्भात, दुसरा मुद्दा आहे की गावाच्या संदर्भात आधुनिक काळामध्ये जी एक चर्चा झाली त्या चर्चामध्ये विशेषतः इंग्रजी सत्ता इथे स्थापन झाल्यानंतर आपल्याला गावांच्या संदर्भात चर्चा झालेली दिसते. म्हणजे ज्यांना वसाहतवादी अभ्यासक आहेत त्यांनी इंडियन विलेज हे स्टॅग्नंट आहे म्हणजे कुंठित झालेलं आहे, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही, ते गतिहीन आहे ते आणि त्याच्यामध्ये बदल नाही, त्याच्यामध्ये नवता नाही अशा पद्धतीचा एक आरोप आपल्याला वसाहतवादी अभ्यासकांनी केलेला दिसतो. आणि मग त्याला काउंटर करणारे जे काही आपल्याला वसाहतवादी अभ्यासकांना काउंटर करणारे जे नंतरच्या काळामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले जे अभ्यासक होते त्यांनी मग आपल्याला असं म्हटलेलं दिसतं की भारतीय गाव हे स्वयंपूर्ण होतं, सेल्फ सफिशियंट होतं, त्याच्यामुळे गावामध्ये सर्व प्रश्न सोडवले जात होते आणि ते सेल्फ सफिशियंट होतं, त्याच्यामुळे गाव हे छोटेसे रिपब्लिक होतं. म्हणजे लहान लहान प्रजासत्ताक, गाव म्हणजे काय तर लहान लहान प्रजासत्ताक असं आपल्याला राष्ट्रवादी विचारांमध्ये भारतीय चळवळीमध्ये लोकांनी विचार मांडलेला दिसतो. आणि मग ज्यावेळेस हा राष्ट्रवादी विचार मांडला जात होता त्या राष्ट्रवादी विचाराला भारतातले जे काही अभ्यासक होते किंवा भारतातले जे काही सामाजिक चळवळींमधले कार्यकर्ते नेते होते त्या लोकांनी भारतीय गाव हे रिपब्लिक आणि सेल्फ सफिशियंट होतं या विचारांना नाकारायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने पुन्हा आपल्याला आंबेडकरांचा विचार महत्वाचा दिसतो. आंबेडकरांनी गाव एक घेतोय, जातींचं कडबोळ आहे आणि तिथे जातींमध्ये गाव विभागलेलं असतं, त्याच्यामुळे गाव हे काही रिपब्लिक नाही अशा पद्धतीचा आपल्याला विचार मांडलेला दिसतो. म्हणून गावाची चर्चा जी आहे सेल्फ सफिशियंट म्हणजे स्वयंपूर्ण गाव ही एक चर्चा झालेली आहे. दुसरं, गाव एक कुंठित किंवा गतिहीन गाव. तिसरं, गाव म्हणजे छोटं प्रजासत्ताक. आणि चौथं, गाव म्हणजे आपल्याला झुंडी, जातींच्या झुंडी किंवा जातींच्या टोळ्या असे किंवा जातींचे कंपू अशा चार म्हणजे आपण म्हणू या चार पद्धतीने गावांची चर्चा झाली. ही पण पुन्हा आपल्याला असं दिसतं की 70-80 वर्षांपूर्वी गावाची चर्चा झालेली आहे. आता आपण 21व्या शतकामध्ये ज्यावेळेस पाहतो आणि आताच्या काळामध्ये आतापर्यंत अनेक अभ्यासकांनी जातीच्या, गावाच्या आणि वेगवेगळ्या संदर्भात जे अभ्यास केले त्याच्यातनं असं दिसून येतं की हे जे चार पद्धतीने गाव बघितलं गेलं त्या चारही पद्धतीने म्हणजे गाव म्हणजे हे नुसतं सेल्फ सफिशियंट होतं का तर आता अभ्यासक म्हणतात असं काही नव्हतं. पूर्ण गाव, भारतातली सगळी गावं काही सेल्फ सफिशियंट नव्हती. म्हणजे समुद्र किनाऱ्यावर असलेली गावं आणि एकदम हिंटरलँडमध्ये असलेली गावं, एकदम भूप्रदेशाच्या मध्यभागी असलेली गावं यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा व्यापार होता, त्याच्यामुळे असं म्हणता येत नाही की सगळी गावं सेल्फ सफिशियंट होती. दुसरं जे आहे की बाबा गावं हे स्टॅग्नंट होती, कुंठित होती. तर ऐतिहासिक पद्धतीने आपल्याला दिसतं गावांमध्ये नेहमी स्थित्यंतरं होत आलेली आहेत. म्हणजे आपण महाराष्ट्राचा जर इतिहास घेतला सातवाहन काळापासून तर ब्रिटिश काळापर्यंत आपल्याला असं दिसून येतं की गावांमध्ये सातत्याने आपल्याला वेगवेगळ्या पातळीचे सामाजिक आर्थिक स्थित्यंतरं होत आलेली आहेत. त्याच्यामुळे आपल्याला असंही म्हणता येत नाही की गावं हे कुंठित होती. तिसरं जे आहे ते गाव हे छोटेसे रिपब्लिक होते, प्रजासत्ताक होतं. तर आपल्याला दिसत नाही की गावांमध्ये जातीय
अत्याचार, जातीय भेदभाव या सगळ्या गोष्टी आपल्याला हिस्टॉरिकली दिसतात. जात पंचायती असायच्या आणि त्याच्यामध्ये जातीची जी बंधनं सगळ्या जातींना होते, त्याच्यामुळे गाव हे काही प्रजासत्ताक होतं असंही आपल्याला म्हणता येत नाही. चौथा मुद्दा जो आहे की गाव हे जातींचे कंपू आहेत, तर हे सुद्धा आपल्याला पूर्णतः म्हणता येईल, कारण की गाव फक्त जातींचे कंपू नाहीये, तर जातींच्या कंपूंच्या पलीकडे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला गावामध्ये दिसतात. आणि याला सुद्धा ऐतिहासिक आधार आहेत की गावामध्ये जरी जातींचे कंपू, जातींचे गट असलीत तर तरी त्या जातींच्या गटांमध्ये सामाजिक आर्थिक व्यवहार होत होता. आता हा सामाजिक आर्थिक व्यवहार मध्ययुगीन काळामध्ये आणि ब्रिटिश काळामध्ये आणि ब्रिटिश पूर्व काळामध्ये असल्यामुळे तो काही आजच्या संदर्भात सगळा समतामूलक आणि सगळ्यांना समान असा नव्हता, पण वेगवेगळ्या जातींचा परस्पर संबंध आणि परस्पर व्यापार किंवा परस्पर प्रक्रिया घडत होत्या, देवाणघेवाण घडत होती. म्हणून गाव म्हणजे फक्त जातींचे कंपू असं सुद्धा आपल्याला म्हणता येत नाही. याच्यातला इतिहासातला तिसरा मुद्दा मला आता सांगायचा आहे, तो म्हणजे की या अशी सगळी चर्चा चालू असताना अनेक लोकांना हे पण रिअलाइज झालं की गावामध्ये काही प्रश्न आहेत. त्याच्यामुळे आपल्याला विशेषतः दक्षिण भारतामध्ये पेरियार रामस्वामी यांनी रिकन्स्ट्रक्शन ऑफ विलेज, गावाची पुनर्रचना अशी एक संकल्पना मांडली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक केले की बाबा गाव ही एक महत्वाची एक संस्था आहे, महत्वाचं एक एकक आहे, पण त्याच्यामध्ये असलेले जे आर्थिक सामाजिक संबंध आहेत ते विषम आहेत, भेदभावाचे आहेत. त्याच्यामुळे गावाची जर पुनर्रचना जर केली आणि सहकार्यावर जर केली तर एक वेगळ्या प्रकारची गावाची आपल्याला कल्पना करता येऊ शकते. असा एक आपल्याला पुन्हा दिसतं की त्या सगळ्या ब्रिटिश काळामध्ये विचार केला गेला आणि तो विचार बऱ्यापैकी प्रभावी झाला. कारण भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे सत्तेचं विकेंद्रीकरण झालं, त्या सत्तेच्या विकेंद्रीकरणामध्ये आपल्याला पंचायत राज व्यवस्थेमध्ये गावासंदर्भातली एक वेगळी चर्चा आपल्याला पुढे आलेली दिसते सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या निमित्ताने. कारण सत्तेच्या विकेंद्रीकरण आणि पंचायत राजमुळे काय झालं की जे सत्तेचं केंद्रीकरण होत होतं त्याला एक आपल्याला धक्का बसलेला दिसतो. आणि गावामध्ये तिथे मग ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत मधले प्रतिनिधी यांना एक वेगळं महत्व आलं. आणि पंचायत राज व्यवस्थेमुळे स्त्रियांना त्याच्यामध्ये आपल्याला प्रतिनिधित्व मिळालं दिसतं. आणि नंतर मग शेड्यूल कास्ट असतील, त्याच्यानंतर शेड्यूल ट्राईब म्हणजे जे मागास समूह आहेत त्यांना सुद्धा एक आपल्याला त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व मिळालं दिसतं. आणि हे सगळं आपल्याला सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे याचा हे झालं. त्याच्या आधी गावांची जी सगळी सत्ता यंत्रणा असायची तिच्या मर्यादा होता, ती सर्व लोकांना सामावून घेत नव्हती. आता हे तीन मुद्दे जे आहेत हे आपल्याला सामाजिक राजकीय ज्या चळवळी भारतात घडत होत्या, महाराष्ट्रात घडत होत्या, त्याच्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं. आता ह्या सामाजिक राजकीय चळवळींमध्ये हे मुद्दे घडत होते आणि अभ्यासाच्या पातळीवर काय होत होतं हे एका मिनिटात बघूयात आणि आजच्या समकालीन प्रश्नाकडे आपण येऊयात. तो मुद्दा म्हणजे सगळ्यात महाराष्ट्रामध्ये 1915 मध्ये पहिल्यांदा एक गावाची चर्चा करणारं मराठी माणसानं अत्यंत महत्वाचं पुस्तक लिहिलं, ते आहे गावगाडा. आणि 2015 मध्ये त्या गावगाड्याला 100 वर्ष झालीत. म्हणजे आणि राजहंस प्रकाशनाने मग त्याच्या निमित्तानं गावगाडा या पुस्तकाची शताब्दी आवृत्ती काढली. आणि मग 1915 पासून तर 2015 पर्यंत गावगाड्यामध्ये कोणकोणते बदल झालेत, कशा पद्धती चर्चा म्हणजे कशा पद्धतीचं सामाजिक आर्थिक स्थित्यंतर झालीत याविषयीची चर्चा आपल्याला त्या शताब्दी आवृत्तीमध्ये दिसते. 2015 मध्येच एक महत्वाचं दुसरं पुस्तकही आपल्याला बाजारात आलेलं आहे, ते उल्का महाजन यांनी कोसळता गावगाडा नावाचं एक पुस्तक लिहिलं. आता याच्यामध्ये दोन मुद्दे महत्वाचे आहेत की जे त्र्यंबक नारायण आत्रे यांनी जे गावगाडा नावाचं पुस्तक 1915 मध्ये लिहिलं होतं, ते पुस्तक हे देश केंद्री गावगाड्याची चर्चा करते. म्हणजे महाराष्ट्राचं जे विभाजन केलं जातं ते कोकण आणि देश, म्हणजे कोकणाला सोडून जो उर्वरित महाराष्ट्र आहे त्याला देश म्हटलं जातं आणि देशाला सोडून जो उर्वरित त्याला कोकण. तर 1915 मध्ये जे आत्रेंचं पुस्तक होतं गावगाडा, त्या गावगाड्यामध्ये देशावरच्या गावगाड्याची चर्चा आहे. आणि 2015 मध्ये उल्का महाजनांनी जे पुस्तक लिहिलं ते पुस्तक प्रामुख्यानं कोकणातल्या गावगाड्याची चर्चा करतं. म्हणून आज
ही मी पार्श्वभूमी का सांगतोय, तर याचं कारण की आपल्याला जर महाराष्ट्रातल्या ग्रामीण स्थित्यंतराची चर्चा करायची असेल किंवा ते समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला पहिल्यांदा महाराष्ट्रामधली जी ग्रामीण बांधणी आहे किंवा ग्रामीण जी जडणघडण आहे त्याच्यामध्ये भौगोलिक पर्यावरणीय खूप सारा बदल आहे. म्हणजे कोकणामध्ये असलेला गावगाडा आणि विदर्भात असलेला गावगाडा किंवा मराठवाड्यामध्ये असलेला गावगाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये असलेला गावगाडा याच्यामध्ये आपल्याला अनेक पातळीवर फरक दिसतो. म्हणजे ते पूर्णतः वेगळे आहेत का नाही, तर त्याच्यामध्ये फरक आहे. आणि या फरकाला तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथली पर्यावरणीय परिस्थिती ही सुद्धा कारणीभूत आहेत. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर आपल्याला महाराष्ट्राची चर्चा करताना, महाराष्ट्रातल्या गावांमधल्या जातींची चर्चा करताना असं दिसतं की काही जाती आपल्याला कोकणात दिसतात तर त्या उर्वरित महाराष्ट्रामध्ये दिसतच नाहीत. फॉर एक्झाम्पल आगरी जात किंवा भंडारी जात. आगरी आणि भंडारी या जाती प्रामुख्यानं आपल्याला कोकणामध्ये दिसतात, उर्वरित महाराष्ट्रामध्ये ते दिसत नाही. आता नंतरच्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये नोकरशाहीमुळे अनेक लोक सरकारी नोकरीमुळे बदली होतात, हा वेगळा मुद्दा. पण प्रामुख्याने जो बैठक जी झालेली आहे महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेची, त्याच्यामध्ये असं आपल्याला फरक दिसतो. तसंच आपल्याला दिसतं की काही ज्या अस्पृश्य जाती आहेत ज्या विदर्भामध्ये दिसतात त्या आपल्याला दक्षिण महाराष्ट्रामध्ये दिसत नाहीत. आणि त्याच्यामुळे असं आपल्याला दिसून येतं की जेव्हा आपण गावगाड्याची चर्चा करतो पुस्तकं वाचून, तर त्यावेळेस आपण पुस्तकांमध्ये जे वर्णनं आलेली आहेत ती पूर्ण महाराष्ट्राला आपण लावतो. एक उदाहरण देतो आणि पुढे जातो. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे पाटील हे जे एक आपल्याला आडनाव अनेक लोकांमध्ये लावलं जातं, तर अनेक लोकांचा गैरसमज असा असतो की पाटील हे आडनाव फक्त मराठा जातीमध्ये लावलं जातं. पण जर आपण पूर्ण महाराष्ट्राची थोडा जर विचार केला, समाजाचा विचार जर केला, तर आपल्याला असं दिसून येईल 20-30 जाती अशा आहेत की त्यांच्यामध्ये पाटील आडनाव लावलं जातं. मग त्याच्यामध्ये बौद्ध सुद्धा आपल्याला पाटील दिसतात, धनगर दिसतात, माळी दिसतात आणि अजून जैन दिसतात. म्हणजे होतं काय की ज्यावेळेस आपण एखादं पुस्तक वाचून महाराष्ट्राचा ग्रामीण समाज समजून घेतानाचा विचार करतो त्यावेळेस अशा मर्यादा येतात. म्हणून मला नेहमी असं वाटतं की ग्रामीण समाजाचा जो सविस्तर अभ्यास झाला पाहिजे तो आपल्याला झालेला दिसत नाही. म्हणजे उदाहरण म्हणून जर आपण असंही म्हटलं की फक्त महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमधल्या विशिष्ट तालुके, एक 2 तालुके घेऊन आपण जर 100 गावांचा जरी अभ्यास केला तर आपल्याला महाराष्ट्रामधलं एक वेगळं ग्रामीण सामाजिक चित्र उभं करता येईल. ही झाली पार्श्वभूमी. आता मला मूळ आजचे जे काही सामाजिक आपले जे स्थित्यंतराचे ग्रामीण भागातले जे प्रश्न आणि समस्या आहेत त्याविषयी बोलायचं आहे. आता ही पार्श्वभूमी आणि आधीचं स्पष्टीकरण का मी सांगितलं, कारण की आजचे जे मुद्दे आहेत हे जर समजून घ्यायचं असेल तर त्याला आपल्याला या पार्श्वभूमीवरच बघायला पाहिजे. उदाहरणार्थ आज अनेक गावांमध्ये प्रत्येक जातींमध्ये जातीच्या संघटना आपल्याला दिसतात. पण तुम्ही जर 30-40 वर्षांपूर्वी जर विचार केला महाराष्ट्राचा तर त्यावेळेस जातींच्या संघटना नसायच्यात, तर जातींच्या जात पंचायती असायच्यात. आज अनेक गावांमध्ये जात पंचायती नाही आहेत आणि याच्यामध्ये थोडं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचंही योगदान आहे की जात पंचायतीला मूठमाती देण्याचं जे काम त्यांनी सुरू केलं ते काही प्रमाणात यशस्वी झालंय. पण वेगळ्या स्वरूपात जात पंचायती या जात संघटनेच्या नव्या रूपाने उद्भवलेल्या आहेत. म्हणजे जात पंचायती नसतात पण त्या जात पंचांच्या जात संघटना असतात. अशी स्थिती आपल्याला ग्रामीण महाराष्ट्रामध्ये दिसते. आता वर्तमानकालीन जी स्थिती आहे त्याच्याविषयी मला 3-4 मुद्दे आहेत ते मी बोलणार आहे. एक म्हणजे आज महाराष्ट्राच्या ग्रामीण स्थितीमध्ये जे काही काय म्हणूयात आपण त्याला, जे स्थित्यंतर आहे त्याला मी असं म्हणतो, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये शेती, माती, नाती, जाती आणि संस्कृतीचं स्थित्यंतर आहे. हे खूप काळजीपूर्वक आपण वाचायला पाहिजे. शेती, माती, नाती, जाती आणि संस्कृतीचं हे संकट आहे. आता याचं स्पष्टीकरण देण्याआधी 2-3 मुद्दे उदाहरणं सांगतो आणि मग याचं स्पष्टीकरणाकडे येतो. 2-4 वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा क्रांती मोर्चे झालेत
आणि एक मला नेहमी एक इतिहासाचा अभ्यासक, सामाजिक शास्त्रांचा विद्यार्थी म्हणून माझं एक तक्रारही आहे, ती अशी की महाराष्ट्रातला प्रामुख्यानं बहुसंख्य असलेला हा जो मराठा समाज आहे, त्या मराठा समाजाने एवढ्या मोठे मोर्चे काढलेत, पण त्याचा खूप चांगला समाजशास्त्रीय अभ्यास आजही झालेला नाहीये. सामाजिक शास्त्रांमध्ये हा प्रश्न आपल्याला पडलेला नाही की बाबा एवढा मोठा समाज एकदाच रस्त्यावर का आला आणि आता पुन्हा तो शांत काय, अशी काय स्थिती आहे, याचा चांगला समाजशास्त्रीय अभ्यास आज आपल्याला झालेला दिसत नाही. आणि अशी कुठली कारणं आहेत, म्हणजे कोपर्डीचं बलात्कार प्रकरण हे फक्त तात्कालिक कारण होतं, म्हणजे एक ठिणगी पडण्यासाठी, पण त्याची जी वातावरण निर्मिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली होती आणि पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात मराठा समाजातल्या स्त्रिया आणि मुली एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर का आल्यात, त्याचं नियोजन काय होतं, त्याचे संबंध काय होते, याच्याविषयी आजही चांगला अभ्यास आपल्याला झालेला दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट की आज जे शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं जे सगळं राजकारण आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्येही घडत आहे, तर त्याचे सुद्धा कारण काय आहेत याची आपण चर्चा करत नाही. आता हे न करण्यामागे याची एक मुद्दा मी आधी सांगतो आणि मग आधीच्या मुद्द्याकडे परत येतो. मी आधी जसं सांगितलं की एकूणच शासकीय धोरणांमध्ये, अभ्यासांमध्ये आणि सोशल मीडियाच्या चर्चेमध्ये शहरी पूर्वग्रह आहे, अर्बन बायस आहे. त्याच्यामुळे शहरांमधल्या लोकांना, जे शहरात राहतात त्या लोकांना शेतकऱ्यांचे प्रश्न, ग्रामीण भारताचे प्रश्न, ग्रामीण समाज जीवनामधलं होणारं स्थित्यंतर हे समजून घेता येत नाही. त्याच्यामुळे शहरी लोकांच्या चौकटीमध्ये ते जर योग्य ठरत नसतील तर त्यांना काही कुठलीही नावं लावली जातात. म्हणजे आजची बातमी आहे, मी इकडे तुमच्याशी संवाद साधण्याच्या आधी एक बातमी आली की नाशिकवरनं मोठा एक शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईला निघालेला आहे. 2 वर्षापूर्वी नाशिकवरूनच एक मोठा शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईला निघाला होता. त्या मोर्चा निघाला त्या काळामध्ये अनेक लोकांनी ऑनलाईन शुभेच्छा, पाठिंबा, काहींनी विरोध केला, पण त्याच्या मागे पुढे काय झालं याची काही चर्चा होत नाही. आता आजचं शेतकरी आंदोलन, आज निघाला शेतकरी मोर्चा, 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रातला शेतकरी मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चाने मोठ्या प्रमाणात जे महाराष्ट्रात जे काय म्हटलं आपल्याला एक हल्लाबोल किंवा एक जे समाजमन ढवळून काढलं होतं, तर त्याची कारणं काय आहेत हे आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर जे मी आधी म्हटलं की ग्रामीण महाराष्ट्रामध्ये शेती, माती, नाती, जाती आणि संस्कृतीचं जे स्थित्यंतर होत आहे ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. त्याचं कारण, आता शेती, माती, जाती, नाती आणि संस्कृतीचं स्थित्यंतर म्हणजे काय, शेतीचा मुद्दा घेऊयात. आज ग्रामीण भागामध्ये शेतीचा प्रश्न अत्यंत तीव्र झालेला आहे. कधी काळी असं म्हटलं जात होतं की अव्वल शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. आज महाराष्ट्रातली स्थिती काय आहे, शेतकरी स्वतःच्या मुलाला शेतीमध्ये राहू नकोस, इथे किती कष्ट केले तर मोबदला मिळत नाही, प्लस त्या शेतकऱ्याला असलेला एक जो मान सन्मान आहे तो सुद्धा मिळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला आज शेती करणारे लोक आपल्या पुढच्या पिढीला शेतीमध्ये तुम्ही काम करू नका, शेतीमध्ये राहू नका, अनेक काबाड कष्ट करूनही आपल्याला मोबदला मिळत नाही, काही मिळत नाही, ही आजची स्थिती आहे. म्हणजे शेतीमध्ये संकट आहे. माती म्हणजे तुम्ही एकूणच पर्यावरणाचा जो आपण जर विचार केला आणि हवामान बदलाचा जो विचार केला तर त्याच्यामुळे शेती आणि मातीचं जे प्रदूषण होत आहे आणि त्याच्यामध्ये जो बदल होतो आहे त्याचा सुद्धा आपल्याला या सगळ्या एकूणच याच्यावर परिणाम पडताना दिसतोय. आता नाती, जाती आणि संस्कृतीचा संबंध, मोठ्या प्रमाणातला जो ग्रामीण समाज आहे तो शेती केंद्री, प्रामुख्याने शेती केंद्रीय असल्यामुळे कौटुंबिक रचना सुद्धा शेतीला केंद्रस्थानी ठेवून होत्या आणि कौटुंबिक रचना ज्या शेतीला केंद्रस्थानी ठेवून होत्या तर त्याच्या आधारावर नाती संबंध सुद्धा होती. आता शेतीमध्ये जर क्रायसिस असेल तर त्या कुटुंबामध्ये क्रायसिस आहे आणि कुटुंबामध्ये क्रायसिस असल्यामुळे जे नातेसंबंध आहे ग्रामीण भारतातली तर त्याच्यामध्ये मोठा क्रायसिस आहे. उदाहरण देतो
की ज्यावेळेस शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन होत होतं तर आपल्याला ग्रामीण भागामध्ये जॉईंट फॅमिली, मोठ्या मोठ्याल्या फॅमिली आपल्याला दिसतात. आता आपल्याला दिसतं की झपाट्याने विभक्त होण्याचा एक जो प्रकार ग्रामीण महाराष्ट्रामध्ये सुद्धा होतोय तो आपल्याला दिसतो. संयुक्त कुटुंब किंवा आजी 90 वर्षाची आहे तरी त्यांची मुलं जी 60 किंवा 70 वर्षाची आहेत ती एकत्र राहायची, ती आता आपल्याला ग्रामीण महाराष्ट्रामध्ये दिसत नाही. आणि जातीचा जाती म्हणजे नातींचं जसं म्हणजे रिलेशनशिप क्रायसिस जसा आहे तसं जातीचा जात म्हणजे ग्रामीण समाज रचनेचा जर विचार केला त्या ग्रामीण समाज रचनेमध्ये शेती आणि जात याचा अत्यंत जवळचा संबंध आहे. आणि त्याच्यामुळे शेती, जात, त्याच्यामुळे मिळणारे मान आणि सत्ता आणि त्याचं नियोजन हे सगळं आपल्याला जातीमध्ये दिसतं. आता शेतीमध्ये जर संकट असेल तर आपल्याला त्या शेती संबंधित असलेल्या ज्या जाती आहेत त्यांच्यामध्ये संकट दिसतं. 2 उदाहरणं सांगतो. मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये येणारे जे ग्रामीण महाराष्ट्रातले कुणबी या सामाजिक आर्थिक कॅटेगरीतनं येणारे जे ते तरुण आहेत, म्हणजे मराठा असू द्या, माळी असू द्या, धनगर असू द्या, याच्यातनं येणारी जी तरुण आहेत त्या तरुणांना मोठ्या प्रमाणात भालचंद्र नेमाडेंचं साहित्य आवडतं असं माझं एक निरीक्षण आहे. आणि तुम्ही सोशल मीडियावर जर बघितलं तर त्यांना स्वतःमध्येच खंडेराव दिसतो. म्हणजे जो गावापासून तुटलेला आहे पण त्याला गावाविषयीचं एक वेगळं प्रेम आहे आणि तो नेहमी गाव, शेती आणि त्याच्या संबंधातले असलेलं एक सगळं ओढ, आणि ती ओढ तर आहे पण त्या ओढीसोबतच त्याला असंही दिसतं की आता ते सगळं संपत चाललेलं आहे. आणि याच्यातनं येणारा एक जो तुटलेपणा आहे तो कुणबी या सामाजिक आर्थिक कॅटेगरीमध्ये म्हणजे शेती करणाऱ्या जातींमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतो. कारण की म्हणजे शेतीची एक परंपरा, त्याच्याविषयी गाव, वाडा आणि एकूणच हे येणारे आलुतेदार, बोलुतेदार याचं जे वर्णन आहे आजी आजोबांकडनं ऐकलेलं, लहानपणी बघितलेलं, ते आज आपल्याला दिसत नाही. शेतीमध्ये मोबदला मिळत नाही. कुणबी जो बाप आहे तो राबराब कष्ट करतो पण त्याला काही सन्मान मिळत नाही. ही एक स्थिती आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला हे उदाहरण दिसतं. दुसरी गोष्ट, हे जसं मी उदाहरण सांगितलं तसं एक उदाहरण म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मुळशी पॅटर्न हा सिनेमा बघितला असेल. तर मुळशी पॅटर्न मध्ये नेमकं काय स्थिती आहे? मावळ हा भूभाग आहे. मावळ खोऱ्यातल्या शेतकऱ्यांची दयनीय स्थिती आणि शेतकरी कसे उद्ध्वस्त होतात आणि शहरांमध्ये आल्यानंतर त्या शेतकऱ्यांची काय स्थिती होते तो उत्कृष्ट ते आपल्या त्या मुळशी पॅटर्न या सिनेमामध्ये दाखवून. या 2 उदाहरणातनं आपल्याला असं दिसून येईल की शेती संबंधितल्या ज्या जाती आहेत त्या जातींमधल्या तरुणांमध्ये ज्या पद्धतीचे क्रायसिस निर्माण होतोय त्याचा त्यांच्या एकूणच सामाजिक आणि मानसिक जडणघडणीवर मोठा परिणाम होतो. एक अजून उदाहरण आहे की शेतकऱ्यांच्या मुलाला मुली मिळण्याचा एक मोठा पेच प्रसंग आहे. म्हणून तुम्ही सोशल मीडियावर अनेक आपण पाहतो लग्नाळू मुलांचे ग्रुप असतात. आपल्याला बऱ्याच वेळेस हसू येतं, म्हणजे काही लोक हसतात. आता याच्यात काय की पण हा खूप पेच प्रसंग आहे. अनेक ठिकाणी ग्रामीण महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने शेतीशी संबंधित असलेले जे जात समूह आहेत त्या जात समूहांमध्ये तर शेती करणाऱ्या मुलांच्या लग्नाचे तीव्र प्रश्न आहेत. आता तीव्र प्रश्न याला मी एकूणच जी आतापर्यंतची मांडणी केली पुढे मांडणी करणार आहे चांगलं वाईट अशा पद्धतीने मी बघतच नाहीये. कारण की ज्या पद्धतीचे जे हे घडतंय याला आपल्याला कसं समजून घ्यायचं हा एक मुद्दा. आता शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये असणारे जे मुलं आहेत त्या मुलांच्या लग्नाचे मोठे पेच प्रसंग आहे. कारण की शेतकरी जो बाप आहे त्या शेतकरी बापाला सुद्धा आपली मुलगी आपल्यासारख्या शेतकऱ्याला देऊ वाटत नाही. त्यांचं म्हणणं बऱ्यापैकी असतं की शहरात म्हणजे शेती असं लग्नाचं ठरवत असताना गावामध्ये शेती पाहिजे पण शेती करायची नाही आणि गावात राहायचं नाही असं एक आपल्याला दिसतं. आता काही दिवस आधी म्हणजे 4-5 वर्ष किंवा 5-7 वर्षांपूर्वी प्रामुख्यानं हे शेतकरी जातीचा हा प्रश्न होता. पण आता आजची स्थिती अशी आहे की एकूणच ग्रामीण महाराष्ट्राचा हा प्रश्न आहे. म्हणजे मी आता ज्यावेळेस गावाकडे गेलो होतो तर त्यावेळेस असं दिसलं मला की गावामध्ये आपल्या न्हावी काम करणारा मित्र आहे, त्याचं दुकान आहे, तो व्यवस्थित पद्धतीचं कमाई सुद्धा करतो पण तरीही
न्हावी समाजातल्या मुलींना गावामधल्या न्हावीशी लग्न करायचं नाहीये. कारण गावामध्ये न्हावी काम करणं आणि शहरामध्ये न्हावी काम करणं याच्यामध्ये खूप तुलनात्मक फरक आहे. त्याच्यामुळे गावात तसंच माझे वाणी आणि मारवाडी समाज हेही माझे मित्र आहेत. मी 2-3 गावांची उदाहरणं बघितलीत की गावात दुकान आहे वाण्यांचं आणि मारवाड्यांचं, पण मुलींना सुद्धा गावातल्या वाण्या मारवाड्यांशी लग्न करायचं नाही, ते गावात राहायचं. आता याच्यामध्ये हे बरोबर ते बरोबर नाही, पण ही वस्तुस्थिती आहे आणि हे अनेक ठिकाणी आपल्याला दिसतं. हा लग्नाचा जो पेच प्रसंग जो आहे तो नेमका कसा सोडायचा. आणि आता आपण थोडं मानसिक आणि लैंगिक आरोग्याविषयीचे जे काम करणारे जे कार्यकर्ते आहेत किंवा जे या क्षेत्रामध्ये जास्त काम करतात, तर अविवाहित तरुणांचे कसे प्रश्न निर्माण होतात याचे आणि ते किती भयानक स्वरूपातला आकार घेऊ शकतात याची जाणीव आहे. शहरांमध्ये अशा अविवाहित तरुणींना आणि तरुणांना वेगळ्या प्रकारचं समुपदेशन किंवा वेगळ्या प्रकारचं एक मनोरंजन उपलब्ध सहज होतं. पण ग्रामीण महाराष्ट्रामधले या पद्धतीच्या बोलण्याची एक सवय नसल्यामुळे, या पद्धतीच्या समुपदेशनाची एक व्यवस्था नसल्यामुळे वेगवेगळे क्रायसिस ग्रामीण भागातल्या तरुणांमध्ये आपल्याला होताना दिसतात. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की आता जे मी सुरुवातीलाही मांडलेत माझे काही मुद्दे, त्या पहिल्या मुद्द्यामध्येच जात, कुटुंब आणि नातेसंबंध याच्यामध्ये जे बदल होत आहेत, तर त्याच्यामध्ये एक लग्नांच्या प्रश्नांची आपण चर्चा केली. दुसरा मुद्दा आहे की अल्पवयीन मुलींच्या लग्नांमध्ये वाढ. आणि हे माझं स्वतः 2005 मध्ये ज्यावेळेस मी गावामध्ये होतो तेव्हाही आपल्याला असं दिसतं की सरकारी कायद्यानुसार 18 वर्ष च्या नंतर मुलीचं लग्न करायचं होतं. तेव्हा कमी प्रमाणात, थोड्याफार प्रमाणात लोक 18 वर्षाच्या अलीकडे लग्न करत होती आणि थोडेफार मुलींचे लग्न नंतर 18 वर्ष. पण आता रिसेंटली 4-5 वर्षांमध्ये माझं असं निरीक्षण आहे की 18 वर्षाच्या खाली मुलींचे झपाट्याने लग्न होत आहेत. तर मी अशा 1-2 आयांशी, म्हणजे त्या अल्पवयीन लग्न झालेल्या मुलींच्या आयांशी ज्यावेळेस बोललो आणि त्यांच्याशी बोललो, आणि मी पुणे विद्यापीठामध्ये शिकवतो, शिकलेला मुलगा आहे, 4 गोष्टी चांगल्या सांगतो, म्हणून त्या माझ्याशी थोड्या मोकळ्या बोलल्यामुळे मला हे कळलं. मी त्यांना विचारलं की ताई, काकू, मावशी असं म्हटल्यानंतर दोघी तिघींना की बाबा का लवकर लग्न केलं. तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की त्यांना वाटतं की मुलीचं पुढे काय होईल. मुलगी वयात आली ही आई वडिलांना भीती वाटते. म्हणजे मला शॉक बसला. मला हे 7-8 वर्षांपूर्वी, कदाचित त्यावेळेस मी लहान असेल, माझी समज नसेल, असंही कारण असेल, पण आता ज्यावेळेस मी बघतो तर अक्षरशः 15, 16, 17 वयोगटातल्या मुलींचं मोठ्या प्रमाणात लग्न होतंय. आणि ते लग्न होताना की बाबा एकतर त्या मुली वयात आल्यानंतर आईवडिलांना भीती वाटते, त्या मुलींचे इतरांशी संबंध येतील याची भीती वाटते, आणि दुसरं लवकरात लवकर लग्न करून देणे, म्हणजे आपल्या याच्यातनं आपण आपल्या जबाबदारीतनं मुक्त होतोय. ह्याच्यामुळे आपल्याला असं दिसतं की अल्पवयीन मुलींच्या लग्नाचं प्रमाण झपाट्याने वाढलेलं आहे. आणि त्याच्यामध्येच आपल्याला या अल्पवयीन मुलीचं लग्न झाल्यामुळे गर्भधारणा लवकर होते आणि त्याचा त्या मुलींच्या आरोग्यावर जो परिणाम होतोय तोही झपाट्याने झालेला आपल्याला दिसतो. या निमित्तानं आमच्या गावामध्येच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि मी थोडीफार आजूबाजूला चर्चा केली तर त्याच्यात असं दिसून आलेलं आहे की अल्पवयीन मुलींची जे लग्न होतात आणि लवकर गर्भधारणा होते, तर त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर झपाट्याने आपल्याला परिणाम झालेला आपल्याला दिसतो. आता काही 1-2 योजना, सरकारी योजना अंगणवाडींच्या माध्यमातून माता बालक सदृढ कसे होतील, त्यांना न्यूट्रिशन कसे मिळतील, अशा गोष्टी राबवल्या जातात. ही एक चांगली योजना महाराष्ट्र शासनाची आहे. पण ही योजना राबवताना अल्पवयीन ज्या मुलींची जी लग्न होत आहेत झपाट्याने, आणि त्याच्यामध्ये ते जे आई वडिलांची जी असुरक्षितता, अज्ञान, याच्याविषयीची जी जाणीव जागृती करणं गरजेचं आहे, ते आपण लवकर करणं मला महत्त्वाचं वाटतं. तिसरा यातला एक मुद्दा आहे की आंतरजातीय विवाहांसंदर्भात एक प्रकारचा ग्रामीण भागामध्ये बदल होताना दिसतोय. याच्यातले निरीक्षण मी माझ्या काही मित्रांना बोलताना की आता एक काळ असा होता की ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आंतरजातीय लग्न होणं म्हणजे डायरेक्ट मारामाऱ्या होणं, 2 जातींमध्ये जीव घेणं,
मुला मुलींना मारून टाकणं अजूनही होतं, ही वस्तुस्थिती अजूनही आहे. पण तरीही काही प्रमाणात बदल आपल्याला झाले त्याचा. म्हणजे 2-3 गावांमध्ये आपल्याला एक आंतरजातीय लग्न झालेलं दिसतं आणि लग्न झालेलं दिसतं. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आंतरजातीय लग्न होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे असं आपल्याला दिसतं. आणि त्याच्यामध्ये एक कारण असं पण आहे की जे मी आधी बोललो की मुलांच्या ग्रामीण भागामध्ये मुलांच्या लग्नाचे पेच प्रसंग असल्यामुळे आई वडील आपल्या जातीतली मुलगी भेटतच नाहीये, तर मी कुठल्याही जातीची मुलगी करायला तयार आहेत इथपर्यंत आलेले लोक. आता याच्यामध्ये 2 मुद्दा आहे. म्हणजे याच्यामध्ये जातीय ग्रामीण मानसिकता बदलली की आपल्या मुलाची लैंगिक गरज भागवण्यासाठी आणि आपला वंश पुढे जाण्यासाठी मुलीची गरज आहे, ही वृत्ती बळकावलेली आहे. तर हे दोन्ही आपल्याला दिसून येतं. आणि काही ठिकाणी तर असं आहे, काही गावांमध्ये आपल्याला असे उदाहरणं दिसतात की गरीब कुटुंबातल्या मुली अक्षरशः विकत आणलेल्या दिसतात. म्हणजे मला गरीब कुटुंबातल्या मुली विकत आणलेल्या ज्यावेळेस दिसल्या तर म्हणजे हा फुले, आंबेडकर, पंडिता रमाबाई, आगरकर, कर्वे, रदो कर्वे यांचा हा महाराष्ट्र आहे का असा प्रश्न पडतो. म्हणजे विधवांच्या विरोधामध्ये त्यांनी केलेलं काम, लैंगिक शिक्षणासंदर्भात केलेलं काम आणि एकूणच सामाजिक गुलामगिरीच्या विरुद्ध केलेलं काम, आणि आज बाल मुलींचे लग्न होत आहेत, मुली विकत आणल्या जात आहेत, अशी स्थिती ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आहे. हे आंतरजातीयांचं. आता याच्यामध्ये 2 मुद्दे मला सांगायचे. एक, 2015 मध्ये सुगावाने विलास वाघांनी 2015 मध्ये पुण्यामध्ये जे नोंदणीकृत आंतरजातीय विवाह झाले होते, तर 2015 या वर्षामध्ये त्याचा त्यांनी एक अभ्यास केलेला आहे. आणि 2016 मध्ये धुळे शहरामध्ये जे आंतरजातीय नोंदणीकृत विवाह झालेत त्याचा अभ्यास आहे. माझी अशी इच्छा आहे पुढे भविष्यात करता आलं तर एकूण महाराष्ट्रामध्ये जे नोंदणीकृत विवाह होतात त्यांचा एक समाजशास्त्रीय अभ्यास झाला पाहिजे. आणि याच्यामध्ये आपण जर संघटित पद्धतीने काम केलं तर आपल्याला हे चित्र दिसूनही येईल. आता 2015 पुणे शहरामध्ये नोंदणीकृत झालेले विवाह आणि 2016 मध्ये धुळे शहरामध्ये नोंदणीकृत झालेले विवाह, आता हे फक्त शहरातली लोक नाही, त्या जिल्ह्याच्या अंतर्गत येणारी लोक. तर आपल्याला असं दिसून येतं की या 2015 पुणे आणि 2016 धुळे, तर याच्यामध्ये प्रामुख्याने बौद्ध समाजातल्या तरुणांचं प्रमाण जास्त आहे. आंतरजातीय विवाह करण्यामध्ये बौद्ध समाजाचे तरुण आणि तरुणींमध्ये मराठा समाजाच्या तरुणींचं सगळ्यात जास्त प्रमाण आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये या 2 जिल्ह्यांचं, म्हणून आता फक्त मी या 2 जिल्ह्यांच्या आकडेवारीच्या आधारे बोलतोय. आपण पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला कदाचित मी जे म्हणतोय ते थोडं बदलावही लागेल, त्याच्यामुळे असा अभ्यास झाला पाहिजे. पण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या तरुणींचं सगळ्यात मोठ्या मध्ये आपल्याला काय म्हणतात आंतरजातीय विवाह करण्याचं प्रमाण आहे. ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे कधी काळी म्हणजे सरंजाम वृत्तीच्या मराठ्यांच्या बायका या पडद्याच्या आड असतात अशा पद्धतीचं एक महाराष्ट्रामध्ये म्हटलं जात होतं. पण आज सगळ्यात मोठ्या प्रमाणात मराठा समाजातल्या तरुणी या आंतरजातीय विवाह करतात. तर हे करण्यामागचं एक कुठलंच एक सामाजिक आणि आर्थिक स्थित्यंतर मराठा जातीमध्ये आणि मराठा समाजामध्ये घडतंय याचंही एक आपण विश्लेषण करणं गरजेचं आहे आणि ते समजून घेणं गरजेचं आहे. कारण आपल्याला याचा मी संबंध मराठा क्रांती मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात जे स्त्रियांचं प्रतिनिधित्व आणि मुलींचं प्रतिनिधित्व दिसलंय त्याच्याशी लावतो. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी आणि मुलींनी येणे मोठ्या प्रमाणात, तर बऱ्याच लोकांनी मराठा क्रांती मोर्चाच्या विरोधी लोकांनी की बाबा हे मराठा पुरुषांचं कारस्थान आहे, पण मला याच्यामध्ये अजिबात कारस्थान वाटत नाही. हे कारस्थान नाहीये. म्हणजे याचा अर्थ असा की स्त्रिया विचार करत नाही आणि प्रत्येक जातींमधले पुरुष विचार करतात आणि बायकांना वापरतात असा एक हेतू आहे. तर हे नाहीये. तर स्त्रियांचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्येही स्थित्यंतर आपल्याला घडतंय असं दिसेल. याच्यातलाच एक मुद्दा आहे घटस्फोटांचं प्रमाण. म्हणजे जसं कौटुंबिक जो क्रायसिस आहे त्याच्यामध्ये म्हणजे
शेतीमधलं क्रायसिस, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं संयुक्त कुटुंब ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता आपल्याला तुटताना दिसतंय. आणि नातेसंबंधांमध्ये जो क्रायसिस आहे, म्हणजे कुटुंब संयुक्त कुटुंब तुटतंय, नातेसंबंधांमध्ये क्रायसिस आहे आणि यांच्यामध्ये घटस्फोट नावाचा प्रकार जो आहे तो आहे. आता घटस्फोटांचा जे प्रकार जो वाढतोय आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर लोकांच्या जर कथा ऐकल्यात तर अनेक काही ठिकाणी सरसकट मुलींना विलन केलं जातं. म्हणजे सरसकट बाबा मुली शिकल्या त्याच्यामुळे ते आता बंधनात राहत नाहीत अशी एक सांगितलं जातं. दुसरं एक गोष्ट आहे की एकूणच जे सामाजिक संदर्भ कुटुंब व्यवस्थेचे ग्रामीण भागामध्ये बदलत आहेत त्याच्यामुळे हे होणारच आहे अशी वस्तुस्थिती दिसते. म्हणजे जणू आधी शहरांमध्ये बाबा विभक्त कुटुंब आणि आई वडील म्हातारे असतील ते वेगळ्या ठिकाणी राहतील आणि या पद्धतीचं शहरी एक आपल्याला दिसत होतं. पण आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा घटस्फोटांचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतं. आणि जास्त मला याचा धक्क्याचं हे या कारणासाठी आहे कारण की लग्न झाल्यापासून तर 1 वर्षाच्या आत हे घटस्फोटांचं प्रमाण जास्त आहे. आता याच्याविषयी जास्त काम करणं गरजेचं आहे का बाबा जर लग्न होत असेल आणि 1 वर्षाच्या आत जर घटस्फोट झपाट्याने शहरात जसे वाढतात तसे ग्रामीण भागातही वाढत असेल तर मग कुठेतरी खूप मोठा पेच प्रसंग निर्माण होतो याच्यामध्ये. तो असा की लग्न करताना या तरुण मुला मुलींना लग्न आणि सहजीवनाची जी एक महत्व आहे आणि की एक जबाबदारी आहे किंवा त्याचं एक स्थिती ती कळते की नाही अशी एक. आणि एकूण आपण कोणाच्या सहजीवनामध्ये असताना नेमका कशा पद्धतीने वागायला हवं किंवा कशा पद्धतीच्या आपल्या जबाबदाऱ्या असतात, रिस्पॉन्सिबिलिटी याची जाणीव असते की नाही हा एक मोठा पेच आहे. त्याच्यामुळे हे जे घटस्फोटांचे म्हणजे सहजीवनाचं महत्व आणि त्याच्यासोबत असलेल्या अनेक गोष्टी त्या आपल्याला ग्रामीण भागामध्ये तशा झपाट्याने सांगता म्हणजे लोकांपर्यंत जाताना दिसत नाही. आई वडिलांनी सांगितलं म्हणून लग्न करून घेतलं असे मोठ्या प्रमाणात लोक आहेत. किंवा काही विद्यार्थी आता एक आमच्या परवाच एका विद्यार्थ्याचा फोन आला, आम्ही त्याचं ऍडमिशन केलं आणि तो म्हटला की माझ्या आई वडिलांनी सांगितलं की लग्न करायचं आहे. ते म्हटलं की आम्ही थकलो आता हा आणि तो लग्न करणार आहे. म्हणजे मागच्या 2-3 वर्षामध्ये तर असं झालं की MA ला शिकणारे मुलं आई वडिलांनी सांगितलं म्हणून लग्न केलं. म्हणजे इथे आणि मग आई वडिलांनी सांगितल्यामुळे लग्न करत आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की मग पुढे पेच निर्माण होत आहेत. आणि हे अनेक गावांमध्ये माझं हे निरीक्षण आहे घटस्फोटांच्या संदर्भात. म्हणजे हे चांगलं आहे की वाईट आहे याच्यामध्ये मी पुन्हा जात नाही कारण की हे पुन्हा सब्जेक्टिव्ह आहे. आणि पण ही वस्तुस्थिती आहे, हे स्थित्यंतर होत आहे. म्हणजे कुटुंब रचना किंवा कुटुंब व्यवस्था नावाची गोष्ट जी आहे ती अशा स्थित्यंतरातनं जाते. आणि मग याचा त्रास जो आहे त्या कुटुंबातल्या आई वडिलांना, जे विवाहित नवरा नवरी तिच्या आई वडिलांना सगळ्यांनाच हा त्रास आहे. आणि त्याच्यामुळेच जे एक चर्चा आणि संवाद आणि समजून घेण्याचा जो एक प्रकार जो असतो तो आपल्याला दिसत नाही. आणि मला नेहमी वाटतं की हे स्थित्यंतर होत असल्यामुळे हे कशा पद्धतीने समजून घ्यावं आणि याच्यावर कसा मार्ग काढावा हा पेच प्रसंग मला वाटतो. येणाऱ्या काळामध्ये याविषयी बऱ्यापैकी काम करणं खूप गरजेचं आहे असं माझं मत झालेलं आहे. तिसरा मुद्दा आहे की जो सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक परिस्थिती जी आहे ग्रामीण महाराष्ट्राची त्याच्यामध्ये मी सुरुवातीला सांगितलं होतं की आता गावांमध्ये तुम्हाला तशा डायरेक्ट जात पंचायती दिसत नाहीत पण गावांमध्ये जातींच्या संघटना वाढलेल्या आहेत. अनेक जातींच्या तरुणांचे ग्रुप्स बनतात, मंडळ बनतात आणि त्या जातींच्या संघटना ग्रुप्स मंडळ याच्या माध्यमातून एक सामाजिक आणि एक राजकीय बांधणी केली जाते. काही 20-1 वर्षापूर्वी मंडळ ग्रुप हे शहरी प्रकार होता. शहरांमध्ये मंडळ स्थापन जातात. गणपती मंडळ हे मी ज्यावेळेस लहान होतो म्हणजे 2005-06 पर्यंत 10वी होतो तोपर्यंत आमच्या गावामध्ये अशी तरुणांची मंडळ नसायची किंवा तरुणांचे ग्रुप्स नसायचे. आता झपाट्याने आपल्याला मंडळ ग्रुप्स हे दिसतात आणि त्याच्यातनं आपल्याला सामाजिक राजकीय बांधणी केली जाते. आणि ह्या सगळ्या ज्या सामाजिक राजकीय बांधणी आहे ते निवडणुकांमध्ये वेगळ्या पद्धतीने वापरली जाते. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. एक पुन्हा माझं निरीक्षण आहे गरिबी दारिद्र्य रेषा आणि मूलभूत गरजा ज्यांना आपण म्हणतो गरिबी कशाला म्हणायचं
आणि आपली जी दारिद्र्य रेषा आहे जिला ठरवजा BPL आणि एक मूलभूत गरजा, तर यांची ग्रामीण भागामध्ये पुनर्व्याख्या करणं गरजेचं आहे. नाहीतर एक कसं आहे, फॉर एक्झाम्पल 10 वर्षांपूर्वी किंवा जास्तीत जास्त 5 वर्षांपूर्वी प्रत्येक घरामध्ये गाडी नसायची, TV नसायची, गॅस नसायचा, 10-15 हजाराचा मोबाईल नसायचा. आता जे BPL कार्ड आहे, जे रेशन घेतात, गरीब आहेत, सर्वसामान्य, त्याही लोकांकडे आपण त्याला गॅस दिसतो, कलर TV दिसते, त्याच्यानंतर 10-12 हजाराचा मोबाईल दिसतो, म्हणजे 200-300 रुपये महिन्याला त्याचा खर्च पण आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला सगळ्या घरामध्ये म्हणणार नाही, पण बहुसंख्य घरांमध्ये मोटरसायकल पण दिसते. मग आता आपण याला नेमकं कसं बघणार? म्हणजे आधीच्या काळामध्ये म्हणजे 5-7 वर्षांपूर्वी गाडी नसायची, TV नसायची, या चैनीच्या गरजा होत्या. आता या गाडी ही मूलभूत गरज झालेली आहे का? डेव्हिड हार्वे नावाचे जे एक मार्क्सवादी अर्थतज्ञ जिओग्राफर आहे, त्यांनी गाडी संदर्भात खूप इंटरेस्टिंग मुद्दा मांडलेला आहे, मोटरसायकल. ते म्हटले आत्ताच्या काळामध्ये मूलभूत गरज आहे. मग आता म्हणून मला वाटतं की गरिबी, दारिद्र्य रेषा आणि मूलभूत गरजा याचा पुनर्व्याख्या करणं गरजेचं आहे. कोणाला गरीब म्हणायचं आणि मूलभूत गरजा म्हणजे नेमकं काय असतं? मग मोबाईल ही कदाचित मूलभूत गरज असू शकते. त्याच्यामुळे आपल्याला जे आता सध्या मोबाईल आणि त्याच्यासाठी बिल आणि त्याच्यावरही विचार करावा लागेल. व्हॉट्सअपच्या निमित्तानं जे प्रायव्हसीचा जो मुद्दा आला त्यालाही आपल्याला चर्चा करावी लागेल. मूलभूत कारण की व्हॉट्सअप हे फेसबुकपेक्षा व्हॉट्सअप हे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये अनेक याच्यासाठी झपाट्याने वापरलं जातं. कारण की लिहिण्यापेक्षा फक्त व्हिडिओज आणि हे सर्क्युलर करणं हा प्रमाण जास्त आहे. माझ्या गावाचं माझं निरीक्षण आहे, हे इतर गावांमध्ये मी बघितलं नाही, पण माझ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणातले जे तरुण आहेत फेसबुकवर खूप कमी ऍक्टिव्ह असतात, पण व्हॉट्सअप ग्रुप खूप आहेत. आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जे व्हिडिओज, मग इथे लिहिणं आणि वाचण्यापेक्षा फक्त व्हिज्युअल आणि ऑडिओ याचा परिणाम जास्त होताना आपल्याला दिसतो. हे मला गावांच्या याच्यामध्ये दिसलेलं आहे. आता बेरोजगारीचाही प्रश्न जो आहे गावामधला तो अत्यंत तीव्र झालेला आहे. याच्यामध्ये यांत्रिकीकरण, मशिनीकरणाचा खूप मोठा रोल दिसतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एका वर्षापूर्वी मी एका उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आमच्या गावामध्ये बहुसंख्य जे शेतमजूर असतात किंवा जे मजूर असतात ते काय करतात, तर उन्हाळ्याच्या काळामध्ये धरणातनं माती उचलायची, शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये टाकायची किंवा विहिरी खोदायच्या, अशी प्रकारची कामं होती. पण आता JCP आल्यामुळे, JCP नावाचं मोठं मशीन आल्यामुळे हे सगळी कामं त्यांनी झपाट्याने हिसकावून घेतली लोकांकडनं. म्हणजे आता जिथे 2 तासामध्ये JCP अनेक ट्रॅक्टर भरतोय, तर तिथे इथे 4-5 मजूर ते 2 तासामध्ये खूप कमी ट्रॅक्टर भरायचे. म्हणजे JCP मुळे जास्त काम होतं आणि पैसा कमी लागतो, आणि जे मजुरांना पैसे जास्त द्यावे लागायचे आणि काम कमी व्हायचं. हे जे बदल झाला, तर याच्यामुळे आपल्याला गावामध्ये जे मजुरांना, जे भूमिहीन मजूर किंवा शेतमजूर असायचे, त्यांच्या रोजंदारीवर किंवा त्यांच्या रोजगारावर परिणाम पडलेला दिसतो. दुसरं, शेतीमध्ये वेगवेगळे जे यंत्र आता शेतकरी वापरतो, त्या यंत्रांमुळे सुद्धा आपल्याला शेतमजुरांचे आपल्याला रोजगार गेलेले दिसतात. आता हे ज्या गावांमध्ये प्रामुख्यानं शेतमजूर असतात त्या गावांची स्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये पुन्हा अशी स्थिती आहे की काही गावांमध्ये शेतमजूरच भेटत नाही. त्याचे शेतकऱ्यांचे खूप हाल होतात आणि शेतमजूर भेटत नाही. आणि 1-2 शेतमजूर जर गावात असतील तर त्यांची किंमत वाढते, त्यांना रोजगार जास्त द्यावा लागतो. पण हे जिथे शेतमजूर नाहीयेत अशा प्रामुख्यानं शेती केंद्री गावांचं, पण ज्या गावांमध्ये शेतमजूर खूप मोठ्या प्रमाणात आहेत तिथे शेतमजुरांचे तीव्र प्रश्न आहेत. आणि मग गावातल्या शेतीमध्ये काम करण्यापेक्षा शहरामध्ये काम करणं आणि तिथे मिळणारा मोबदला आणि दररोजचा मिळणारा पैसा आणि सोबतच शहरी वातावरण, मुलांचं शिक्षण आणि सोबतच TV आणि तंत्रज्ञान याच्यामुळे झालेला एक सांस्कृतिक बदल, त्याच्यामुळे ग्रामीण शेतमजुरांचं स्थलांतर होऊन शहरी कामगारामध्ये होणारं रूपांतर आपल्याला दिसतंय. आणि ग्रामीण शेतमजूर म्हणून राबण्यापेक्षा शहरी कामगार झालं
तर याच्यामध्ये जर गावातल्या शेतमजुरांना आपलं भविष्य दिसत असेल तर मग आपल्याला तिथे जो कामाचा आणि बेरोजगारीचा प्रश्न तो जास्त तीव्र दिसतो. याच्यामध्ये अजून मला म्हणजे यांत्रिकरणाचा मुद्दा आहे, जसे हे मी मुद्दे सांगितले. शेवटचा मुद्दा मला इथे बोलायचा आहे तो एक म्हणजे जमातवादीकरण जे गावांमध्ये वाढतंय. दुसरं एक जातीय ध्रुवीकरण आणि एक व्यसनाधीनता. तर पहिला मुद्दा जमातवादीकरणाचा आहे. म्हणजे प्रामुख्यानं जमातवादाविषयी अभ्यास करणारे जी मंडळी आहेत, देशी विदेशी अभ्यासक आहेत, तर त्यांचं म्हणणं असं होतं की जमातवाद हा अर्बन फिनोमिना आहे. म्हणजे शहरी कल्पना आहे. जमातवाद हा शहरामध्ये आराला येऊ शकतो, कारण की ग्रामीण भागात जी गुंतागुंत असते त्याच्यामध्ये तशा प्रकारे जमातीय पोलरायझेशन करता येत, ध्रुवीकरण करता येत नाही. पण आपल्याला आता असं माझं असं काय निरीक्षण आहे, स्वतः मी जमातवादावर PhD सुद्धा केलेली आहे. तर जमातवादाचं प्रादेशिकरण, जमातवादाचा ग्रामीण विस्तार झालेला आहे आणि तो ग्रामीण विस्तार आपल्याला म्हणजे मंदिर मस्जिदीच्या भांडणांमध्ये, त्याच्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या बुवा बापूंच्या ज्या बैठका होत आहेत, आध्यात्मिक बुवा बापूंच्या बैठका, त्या बैठकांच्या माध्यमातून आता या आध्यात्मिक बुवा बापूंच्या बैठका आणि पारंपरिक वारकरी कीर्तन परंपरा याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे गावातल्या पारंपरिक वारकरी कीर्तन परंपरा आणि या आध्यात्मिक बुवा बाबूंच्या बैठका याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे गावातल्या लोकांचा एक म्हणजे कीर्तन परंपरेमध्ये किंवा वारकरी कीर्तन परंपरेत द्वेषाचा प्रसार होत नाही. म्हणजे तिथे जी काही चर्चा केली जाते ती विठ्ठलाविषयीची असते. आपल्याला दिसतं तुकाराम ज्ञानेश्वर यांच्या अभंगाविषयीची एक प्रकारचं एक आध्यात्मिक एक सॅटिस्फॅक्शनसाठीची होती. पण ते आता या आध्यात्मिक बुवा बाबूंचे जे प्रचार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एक राजकीय वास येतो आणि ती राजकीय जी बांधणी आहे त्याच्यातनं आपल्याला या जमातवादाचं ग्रामीण विस्तार होताना दिसतो. म्हणून विशेषतः गोहत्येच्या निमित्ताने अनेक गावांमध्ये गोहत्येच्या निमित्ताने धार्मिक ध्रुवीकरण केलेलं दिसतं. आणि त्याचा परिणाम असा झाला की गावामध्ये म्हणजे माझे काही गावांमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल जिथे वेगवेगळ्या हिंदू धर्मातली जी वेगवेगळी लोक आहेत त्यांच्या घरावर अचानक भगवे झेंडे सगळ्यांवर, मुसलमानांच्या घरावर हिरवे झेंडे जे कधी नसायचेत. शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात ज्या भोंगे लावले जायचे मंदिरांमध्ये मस्जिदींमध्ये, आता ते गावांमध्येही आपल्याला लावताना दिसतात. छोटंसं गाव, ते एका गावामध्ये जर मोठ्याने सकाळी आवाज दिला तर दुसऱ्या गल्लीमध्ये जाईल, अशामध्ये सुद्धा भोंगे लावले जातात. पण आता याच्यातलं एक असं पण रीडिंग माझं आहे की याच्यामध्ये तर जे राजकारण असतं तर सर्वसामान्य लोकांना कळत नाही. पण जे जमातवादाचा प्रचार प्रसार ग्रामीण भागामध्ये करतात ते लोक एक नियोजनबद्ध पद्धतीने त्याचा वापर करतात. आणि म्हणजे व्हॉट्सअप हे त्याचं खूप विषारी माध्यम बनलेलं आहे. गावांमधल्या 2-3 ग्रुपमध्ये मी आहेत आणि इतर मित्रांशी ज्यावेळेस मी चर्चा केली वेगवेगळ्या गावांमधल्या, ते म्हणते गावातल्या लोकांच्या म्हणजे शाळेतले मित्र किंवा गावातले लोकांच्या गल्लीतल्या लोकांचा ग्रुप आहे, त्या ग्रुप्समध्ये खूप जमातवादी मेसेज फिरतात. आणि त्याच्यामुळे शेजारी असलेला जो वेगळ्या धर्माचा जो व्यक्ती, जो आपण लहानपणापासून त्याच्याशी सगळं खाणं पिणं एकत्र आलेलो आहोत, तो अचानक आपल्या त्याच्या निष्ठांविषयी आपल्याला त्या व्हॉट्सअपच्या मेसेजमधनं आपल्याला त्याच्या निष्ठांविषयी प्रश्न उपस्थित करावा वाटतोय. ही स्थिती सध्याची स्थिती, हा जमातवादाचा प्रश्न आहे. दुसरा आहे की जातीय ध्रुवीकरणाचा. ते मागच्या 3-4 वर्षामध्ये विशेषतः मराठा आणि धनगर या 2 जातींमध्ये बऱ्यापैकी ध्रुवीकरण झालं होतं. आणि त्याचं आता सध्या जे ग्रामपंचायतींचे जे इलेक्शन झालेत त्या इलेक्शन्समध्ये काही मित्रांशी मी बोलल्यानंतर गावामध्ये अक्षरशः 2 तट पडलेत. आणि ते जातीनुसार अख्खी जात एक ग्रामपंचायतीच्या म्हणजे ते लोकशाही निवडणुका आहेत का जातींच्या निवडणुका हा प्रश्न पडलेला दिसतो. हे मराठा धनगर, तसंच मराठा विरुद्ध नवबौद्ध हा सुद्धा आपल्याला मागच्या 3-4 वर्षामध्ये हा संघर्ष आपल्याला वाढलेला दिसतो. आणि याच्यामध्ये
म्हणजे मग तुम्ही आता कोपर्डीचं उदाहरण घ्या किंवा पुण्यामध्ये आपल्याला पिंपरी चिंचवडमध्ये एका बौद्ध तरुणाची जी हत्या झाली होती ती घ्या किंवा असे 2-3 जे उदाहरणं. तर याच्यामध्ये काय झालं की सोशल मीडियाने सुद्धा हा जातीय द्वेष पसरवण्याचा मोठा रोल केलेला आहे आणि या जातींमध्ये ज्या एककल्ली विचार करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या संघटनेंनी सुद्धा हा मुद्दा स्वतःचा विस्तार करण्यासाठी म्हणजे जातींच्या संघटना जातीचा मुद्दा जातीचे प्रश्न सोडवण्यासाठी नाही तर स्वतःच्या संघटनेचा विस्तार करण्यासाठी सुद्धा वापरतात. म्हणून आपल्याला दिसतंय एखादी अन्याय अत्याचाराची घटना घडली किंवा एखाद्या काही सामाजिक तणावाची तेढेची घटना घडली तर आपल्याला लगेच एखादा नेता उदयाला आलेला दिसतो, एखादी संघटना उदयाला आलेली दिसते आणि मग तो पुढच्या काळात पुढच्या 5 एक वर्षामध्ये त्याचं एक राजकीय सेटलमेंट कुठेतरी होतं. म्हणून या जातींच्या जे ध्रुवीकरण होत आहेत आणि त्या ध्रुवीकरणामध्ये तणाव निर्मिती होते तिचा वापर आपल्याला गावांमध्ये द्वेष वाढण्यासाठी होतो असं माझं एक निरीक्षण. आता मी फक्त उदाहरण म्हणून मराठा आणि नवबौद्ध आणि मराठा आणि धनगर हे सांगितलं कारण की याची असे गावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा आहे. म्हणजे एखाद्या गावामध्ये जर वंजारी समाज जर जास्त संख्येने असेल तर उर्वरित सगळ्या जातींचे लोक एका बाजूला येतात आणि कारण की बहुसंख्या असेल जी जात ज्या गावामध्ये बहुसंख्या असेल तर ते इतरांवर डॉमिनेट म्हणजे वर्चस्व करते. त्याच्यामुळे इतर जातीचे सगळी लोक एकत्र येतात आणि त्यांच्यावर ते वेगळ्या प्रकारचं प्रतिरोध करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे जातीय ध्रुवीकरण गावांमध्ये वाढतंय. आता याचा अर्थ असा की गावांमध्ये आधी जातीय ध्रुवीकरण म्हणजे जातीय तणाव तेढ नसायची होती. जाती व्यवस्था आहे म्हणजे जातीय तणाव जातीय तेढ आहेत. जातीय म्हणजे काही तिथे समता नाही, भेदभाव आहेत, एकमेकांना दुय्यम समजणं, एकमेकांच्या जातींवरनं स्वीकार करणं आणि जातींवरनं म्हणजे अपमान करणं ही स्थिती होती. पण म्हणजे 7-8 वर्षांपूर्वी जी घटना होती तीच आता आहे. याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह फरक झालेला आहे. कशा पद्धतीने म्हणजे याच्याविषयी अभ्यासकांचा हिंसेविषयी म्हणजे काही गावांमध्ये आधी ज्या हिंसा व्हायच्यात त्या हिंसेपेक्षा आता होणाऱ्या हिंसा भयानक आहेत. फॉर एक्झाम्पल दलित हत्याकांडांच्या संदर्भात तर आधी म्हणजे कुठे जर समजा मारझोड व्हायची, बलात्कार झाला तर त्या स्त्रीला जिवंत सोडलं जायचं. आता मारझोड होते आणि विकृत पद्धतीने तिच्या स्त्रीदेहाशी विटंबना केली जाते आणि मारूनही टाकलं जातं. तर हे महाराष्ट्रात हे अनेक ठिकाणी होताना दिसतंय. हे गावामध्ये आणि ज्या पद्धतीची ही मानसिकता घडते याला जाहीर लोक समर्थन करतात. ही वस्तू म्हणजे आता हे महाराष्ट्राचं उदाहरण आहे पण जम्मू काश्मीरमध्ये जे बलात्काराचं प्रकरण झालं तर ते बलात्कार झालेली मुलगी मुस्लिम होती. मुस्लिम म्हणजे काय ती नोमॅड्स म्हणजे बकरवाल समाजातली मुलगी होती आणि हे हिंदू होते. तर हिंदू लोकांनी समर्थन करणं असं आपल्याला आधी दिसत नाही इथं. आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमामुळे काय झालं की व्हॉट्सअपच्या मध्ये म्हणजे कुठे चंद्रपूरमध्ये एखादी घटना घडली तर तिचं समर्थन करणारे लोक पुण्यात असतात, तिचं समर्थन करणारे लोक समर्थन विरोधक करणारे लोक पुण्यात असतात. मग इथे समर्थन करणारे इथे विरोध करणारे लोक एकमेकांच्या सोबत आमने सामने होतात. आणि मी जसं आधी सांगितलं की याच्यातनं फायदे उचलणारी लोक असतात. ही मला स्थिती दिसलेली. शेवटचा मुद्दा सांगतो आणि संपवतो. एक म्हणजे व्यसनाधीनता जी वाढलेली आहे. हे भयानक प्रकार आहे. म्हणजे आधी ग्रामीण भागामध्ये लोक दारू प्यायचेत पण आता जे दारूचं जे प्रमाण आहे ते झपाट्याने वाढलेलं आहे. म्हणजे आणि तरुण पिढी विशेषतः आधी दारू पिणारी लोक ही लग्न झालेली म्हातारी आणि मग दारू पिऊन ते मारझोड बायकांना करायची अशी स्थिती होती. तरुण मुलंही प्यायचेत पण आता गावांमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण पोरं 16, 17, 18, 19, 20, 21 वर्षाची ही जी तरुण पोरं आहेत ती दारू पिताना मोठ्या प्रमाणात दिसतात. आणि मग त्याच्यामुळे ताणतणाव त्याच्यामुळे अनेक वेगवेगळे प्रश्न आणि हा सर्व महाराष्ट्रामध्ये आपल्याला हा प्रसंग दिसतो. आता याचा संबंध अनेक वेगवेगळ्या कारणांशी राजकारणाशी याचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे जे राजकीय गटांची नीती असते त्या अशा मुलांना पाळतात. मी पाळणे हा शब्द वापरतात असं म्हणणार नाही, पाळतात आणि त्याच्यातनं मग ते वापरून घेतात. आणि व्यसनाधीनता ही वाढली. निवडणुका म्हणजे पार्ट्या म्हणजे पार्टी कल्चर हे शहरी होतं
पण आता तुम्ही जर गावांमध्ये बघितलं तर म्हणजे आता जी लोक 20-25 वर्षाची असतील त्यांनी आयुष्यामध्ये कधी 10-5 वर्षाचे असताना वाढदिवस साजरा केला नसेल, पण बर्थडे पार्ट्या म्हणजे वाढदिवसांच्या पार्ट्यांचं संस्कृती झपाट्याने ग्रामीण भागामध्ये वाढलेली आहे. आणि दुसरंच म्हणजे हे काही कोणी एखादं गाडी घेतली, काही घेतलं, कोणाचं सत्यनारायण काय याच्या निमित्तानं पार्टी करणं, म्हणजे पार्टी करणं म्हणजे काहीतरी आपण पुढारलेले आहोत अशी समज असणं हे ग्रामीण भागामध्ये झपाट्याने वाढलेलं आहे. आणि या पार्ट्यांमध्ये असं होतं, अनेक मुलं अतिरेकी दारू पितात, दारू पिण्यामुळे मारझोड होतात आणि काही गावांमध्ये या पार्ट्यांमुळे हत्या सुद्धा झालेल्या आहेत. ही सगळी स्थिती आपल्याला ग्रामीण भागामध्ये आपल्याला दिसते. आणि याच्यामुळे तरुणांमधली जी एक सामाजिक कोंडी आहे, म्हणजे आणि ती जी सामाजिक कोंडी आहे ती कशाही अर्थानं फुटू शकते, म्हणजे ती विद्वेषाकडेही जाऊ शकते. म्हणजे म्हणून अनेक तुम्ही आता सध्या जर मुलांशी चर्चा केल्यात तर त्या चर्चेचे उदाहरणं तर बघितलेत तर नैराश्य झपाट्याने दिसलेले. स्पर्धा परीक्षा गेलेल्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा परीक्षेचं लोन हे शहरी होतं, पुण्यात, औरंगाबाद, पुणे, मुंबई अशा ठिकाणी लोक जाऊन स्पर्धा परीक्षा करायचे. आता ग्रामीण भागांमध्ये छोट्या छोट्या गावांमध्ये स्पर्धा परीक्षेचे क्लासेस उभे राहिलेत आणि मग जे पोरं स्पर्धा परीक्षा करतात आणि त्याच्यात जी येणारी नैराश्य आहे त्याचाही खूप मोठा संबंध. कारण की गावाकडनं पोरं शहरात येतात, 4-4, 5-5 वर्ष राहतात, अपयश आलं तर आत्महत्या करतात, गावाकडे जाऊन पुन्हा भविष्य नाहीये. अशी सगळी स्थिती आहे. या स्थितीवर आज उत्तरं माझ्याकडे नाही आहेत, ते आपल्या समाजात कोणाकडेही नसतील असं माझं पहिल्यांदा. म्हणून मला असं वाटतं की आज जे आपलं जे स्थित्यंतर होतंय त्या स्थित्यंतराचा सामाजिक राजकीय चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि शासनाने ग्रामविकासाचं जे धोरण आहे ते शहरी पूर्वग्रहातनं बाहेर काढून खऱ्या अर्थानं ग्रामविकासाचं किंवा ग्राम जीवन समजून घेण्यासाठी ते वापरायला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. एकच आहे. अच्छा, सुवर्णा मोरेंनी प्रश्न केलेला आहे की अल्पवयीन मुलींचे लग्न हा मुद्दा फक्त ग्रामीण कुटुंबांच्या चिंता आणि जबाबदारी मुक्तता यामधील समस्या वाटते की आपल्याला अजून काही चौकटी असू शकतात असे काही असेल का? मला बरोबर आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की तो फक्त चिंता आणि जबाबदारी एवढा तो मुद्दा नाही आहे, त्याला अनेक अंग आहेत. आता बऱ्याच वेळेस मी म्हणजे ग्रामीण भागामध्ये असे जे अल्पवयीन मुलींचे जे विवाह झाले त्यांच्या आईशी बोललो. कदाचित मी पुरुष असल्यामुळे मला अजून काही गोष्टी त्यांनी सांगितल्या नसाव्यात. आणि बरोबर आहे, स्त्रियांच्या प्रश्न समजून घेताना पुरुषांना अनेक मर्यादा येतात. तर मला नेहमी त्याच्यामुळेच मला असं वाटतं की या प्रश्नाविषयी स्त्री अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अभ्यासकांनी खूप गंभीरपणे काम करणं खूप गरजेचं. कारण की हा खूप तीव्र प्रश्न आहे. आणि म्हणजे त्याच्यामुळे होतं असं की अशा 1-2 मुलींशी मी ज्यावेळेस चर्चाही केली ज्यांचे लग्न झालेत तर त्या मुलींच्या इच्छेच्या विरोधात ही लग्न होतात. म्हणजे त्या असं नाही की बाबा आईवडिलांनी सांगितलं म्हणजे त्या मुलीला की आनंदाने आईने सांगितलं लग्न कर. त्या मुलींना शिकायचं असतं, त्या मुलींचेही स्वप्न असतात आणि ते सगळं त्या आईवडिलांच्या प्रेशरमुळे किंवा याच्यामुळे ते त्या सगळ्या मुलींचं लग्न करून टाकतात. आणि पुढे नंतर त्यांच्या आरोग्याचे प्रश्न आणि एकूणच जे प्रश्न होतात ते भयानक असतात. त्याच्यामुळे मला वाटतं की या मुद्द्यावर अजून जास्त अभ्यास झाला पाहिजे. हे माझं फक्त एक निरीक्षण आहे. याच्याविषयी जास्त अभ्यास करूनच जास्त बोलता येईल की अजून याच्या काय काय बाजू आहेत. थँक्यू.